जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एस.एम. या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटना व पंचायत राज या दोन टॉपिकवर प्रिव्हियस इयरला जेवढे क्वेश्चन विचारलेले आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा सराव करणार आहोत आणि त्याच्यावर आधारित संभाव्य प्रश्नसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. येणाऱ्या सर्व भरती परीक्षांसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये राज्यघटना व पंचायत राज या दोन टॉपिकवर 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि याच्या मागील व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा इतिहास व महाराष्ट्राचा भूगोल या दोन्ही टॉपिकवर जवळपास 100 प्रश्न अशा प्रकारचे आपण जवळपास 200 प्रश्न घेतलेले आहेत. आणि आता राज्यघटना व पंचायत राज याचे 100 क्वेश्चन अशा प्रकारचे जवळपास 300 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. हे सर्व क्वेश्चन प्रिव्हियस इयरला विचारलेले असल्यामुळे येणाऱ्या एक्झामसाठी हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याला मिनी संविधान असे म्हणतात? बघा, मिनी संविधान कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याला म्हणतात? तर याचं आन्सर आहे 42वी घटनादुरुस्ती कायदा. बघा, 42व्या घटनादुरुस्ती कायद्याला मिनी संविधानसुद्धा म्हणतात. महत्त्वाचा प्रश्न आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारताचे राष्ट्रपती राज्य परिषदेमध्ये किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? बघा, भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते राज्य परिषदेमध्ये किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? तर किती मग? तर याचा आन्सर आहे 12 सदस्य नामनिर्देशित करू शकतात राज्य परिषदेमध्ये. ओके. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत? बघा, भारताची जी राज्यघटना आहे तर त्या राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर त्याचा आन्सर आहे एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. नगर परिषदांच्या निवडणुका दर रिकामी जागा वर्षांनी घेतल्या जातात. बघा, नगर परिषदांच्या निवडणुका दर किती वर्षांनी घेतल्या जातात? तर याचा आन्सर आहे दर 5 वर्षांनी नगर परिषदांच्या निवडणुका घेतल्या जातात. पुढचा प्रश्न, संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य, कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत नेमून देण्यात आलेल्या आहेत? बघा, संघ लोकसेवा आयोगाचे कर्तव्य, कार्य आणि जबाबदाऱ्या या कोणत्या कलमांतर्गत नेमून दिलेल्या आहेत? तर कोणत्या आहे मग कलम हे? तर याचं आन्सर आहे कलम क्रमांक 320. कलम क्रमांक 320 नुसार संघ लोकसेवा आयोगाचे कर्तव्य, कार्य आणि जबाबदाऱ्या नेमून दिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना, तर ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर ही संकल्पना USA म्हणजेच अमेरिकेकडून घेण्यात आलेली आहे. ओके. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका रिकामी जागा येथे स्थापन झाली. बघा, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, मुंबई या ठिकाणी. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई या ठिकाणी स्थापन झाली. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. भारताचा राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकारण्यात आला होता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचा जो राष्ट्रीय ध्वज आहे तर तो ध्वज केव्हा स्वीकारण्यात आला होता असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, 22 जुलै 1947. 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेला सरनामा हे कोणत्या राज्यघटनेचे अनुकरण आहे? बघा, जो भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट असलेला जो सरनामा आहे तर हा सरनामा कोणत्या राज्यघटनेचे अनुकरण आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणत्या मग? तर याचा आन्सर आहे अमेरिका. अमेरिकेचे हे राज्यघटनेचे अनुकरण आहे जे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहे सरनामा. ओके. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये धनविधेयकाची तरतूद आहे? बघा, धनविधेयकाची तरतूद महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणत्या कलमामध्ये आहे मग? तर कलम क्रमांक 110. कलम क्रमांक 110 मध्ये धनविधेयकाची तरतूद आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 11.
खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दोन्ही सदनांची संयुक्त बैठकीची तरतूद आहे? बघा, दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर कोणत्या आहे मग? तर याचा आन्सर आहे कलम 108. कलम 108 मध्ये दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीची तरतूद दिलेली आहे. पुढचा क्रमांक बघा, प्रश्न क्रमांक 12वा. लोकसभेसाठी महाराष्ट्र राज्यातून किती सदस्यांची निवड होते? बघा, कशासाठी? तर लोकसभेसाठी बरं का. महाराष्ट्रातील किती सदस्यांची निवड केली जाते किंवा निवड होते? तर किती मग? तर महाराष्ट्रातून जवळपास 48 सदस्यांची 48 सदस्यांची लोकसभेसाठी निवड केली जाते. ओके. प्रश्न क्रमांक 13वा. कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आलेले आहे? बघा, कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आलेले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणती आहे ती घटनादुरुस्ती मग? तर याचा आन्सर आहे 61वी घटनादुरुस्ती. बघा, ही जी 61वी घटनादुरुस्ती आहे, या घटनादुरुस्तीमुळे किंवा या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले. ओके. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 14वा. नागरिकांकरता एकरूप नागरी संहिता याची नोंद रिकामी जागा कलमात आहे? बघा, नागरिकांकरता एकरूप नागरी संहिता याची नोंद कोणत्या कलमामध्ये आहे? तर कोणत्या आहे मग? तर याची नोंद आहे कलम 44 मध्ये. ओके. कलम 44 मध्ये नागरिकांकरता एकरूप नागरी संहिताची नोंद आहे. पुढचा प्रश्न पहा, 15वा. राज्यपाल पदासाठी वयाची पात्रता किती आहे? बघा, राज्यपाल होण्यासाठी वयाची पात्रता किती आहे? तर याचा आन्सर आहे 35 वर्ष. 35 वर्ष असावी लागतात राज्यपाल होण्यासाठी. ओके. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 16वा. मूलभूत कर्तव्यासाठी कोणती घटनादुरुस्ती संबंधित आहे? बघा, मूलभूत कर्तव्यासाठी कोणती घटनादुरुस्ती या ह्याच्याशी संबंधित आहे? तर कोणती आहे मग? तर ही आहे 86वी घटनादुरुस्ती. 86वी घटनादुरुस्ती ही मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17वा. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क बनविण्यात आला? बघा, अशी कोणती घटनादुरुस्ती आहे? त्या घटनादुरुस्तीद्वारे प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा हक्क मूलभूत हक्क बनविण्यात आलेला आहे. तर कोणती आहे मग? तर ती आहे 86वी घटनादुरुस्ती. आणि ती 2002ला करण्यात आली. ओके. 86वी घटनादुरुस्ती 2002. याच्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क बनविण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 18वा. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या कलमात नमूद केलेली आहेत? बघा, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची आहेत बघा. तर ही कोणत्या कलमामध्ये नमूद केलेली आहेत? तर याचं कलम आहे कलम 36 ते कलम 51. बघा, कलम 36 ते कलम 51 यामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केलेली आहेत किंवा नमूद केलेली आहेत. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 19. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल असू शकतो? बघा, अशी कोणती घटनादुरुस्ती आहे? त्या घटनादुरुस्तीनुसार एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल असू शकतो. तर कोणती आहे घटनादुरुस्ती मग ती? तर याचा आन्सर आहे 7वी घटनादुरुस्ती. ही जी 7वी घटनादुरुस्ती आहे, याच्यामुळे एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल असू शकतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे? बघा, भारतीय राज्यघटनेचा जो वेगवेगळे भाग आहेत, तर त्या भागांपैकी नागरिकत्वाशी संबंधित कोणता भाग आहे असं विचारलेलं आहे. तर कोणता आहे मग भाग तो? तर याचं आन्सर आहे भाग 2. भाग 2 हा नागरिकत्वाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 21. राज्य लोकसेवा आयोग बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा, आता राज्य लोकसेवा आयोग हा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं बरोबर आन्सर आहे राष्ट्रपतींना. राष्ट्रपतींना हा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 22. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, अशी कोणती घटनादुरुस्ती आहे? या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर याचा आन्सर आहे 24वी घटनादुरुस्ती 1971ची.
ओके, 24वी घटनादुरुस्ती 1971ची. लक्षात घ्या, व्यवस्थित महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न प्रिव्हियस इयरला कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत आणि येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोण भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे किंवा असतो? बघा, भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो मग? तर याचं बरोबर आन्सर आहे महान्यायवादी. महान्यायवादी हा भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो किंवा आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 24. भारतासाठी संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? बघा, भारतासाठी जे संविधान बनवायचं होतं, तर भारतासाठी हे जे संविधान सभा बनविण्याची मागणी जी आहे ती इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली होती, असा प्रश्न विचारला आहे. तर ही मागणी मान्य केली होती इंग्रजांनी 1940ला. ओके, 1940ला. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 25. संसदेचे सत्र समाप्ती व विसर्जन खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत येते? बघा, संसदेचे सत्र समाप्ती व विसर्जन हे कोणत्या कलमामध्ये नमूद केलेले आहे? तर याचा आन्सर आहे कलम 85. कलम 85मध्ये संसदेचे सत्र समाप्ती व विसर्जन यांचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 26. राज्यसभा रचना खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? बघा, राज्यसभेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमांच्या अंतर्गत दिलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे कलम 80. कलम 80मध्ये राज्यसभेची रचना याचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रपतीची शपथ खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत येते? बघा, जे राष्ट्रपती शपथ घेतात तर ही राष्ट्रपतीची शपथ कोणत्या कलमामध्ये येते किंवा कोणत्या कलमांतर्गत येते? तर कोणत्या येते मग? तर कलम 60मध्ये. कलम 60मध्ये राष्ट्रपतींची शपथ याचा उल्लेख केलेला आहे. कलम 60. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 28. राज्याच्या धनविधेयकाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? बघा, आता राज्याच्या विचारले बरं का, राज्याच्या धनविधेयकाची व्याख्या. तर ही कोणत्या कलमामध्ये किंवा कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? तर कोणत्या मग? तर याचा आन्सर आहे कलम 199मध्ये राज्याच्या धनविधेयकाची व्याख्या दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया 29 नंबरचा. कोणत्या कलमानुसार घटनादुरुस्ती केली जाते? बघा, आता ज्या घटनादुरुस्ती होतात तर ह्या घटनादुरुस्त्या कोणत्या कलमानुसार केल्या जातात? तर याचं आन्सर आहे कलम 368. कलम 368 नुसार घटनादुरुस्ती केली जाते. ओके, पुढचा प्रश्न. भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर याचं योग्य आन्सर आहे 9 डिसेंबर 1946ला. 9 डिसेंबर 1946ला भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन पार पडले. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 31. भारतीय राज्यघटना रिकामी जागा रोजी स्वीकारण्यात आली. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. भारताची जी राज्यघटना आहे ती कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली होती? काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949ला. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली. व्यवस्थित लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. राज्य शासनाचा प्रमुख जनसंपर्क अधिकारी कोण असतो? बघा, राज्य शासनाचा प्रमुख जनसंपर्क अधिकारी हा कोण असतो? तर कोण असतो मग? तर हा मुख्य सचिव असतो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेत समांतर अशी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कधीपासून सुरू झाली? बघा, महाराष्ट्रात जिल्हा परिषदेमध्ये समांतर अशी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ही कधीपासून सुरू झाली? ते आपल्याला इयर विचारलेलं आहे. तर कधीपासून सुरू झाली मग? तर ही 1982 पासून सुरू झाली. 1982 पासून. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका म्हणून कोणत्या महानगरपालिकेस मान्यता देण्यात आलेली आहे? म्हणजेच महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका कोणती आहे? तर कोणती आहे मग? तर महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका आहे जालना महानगरपालिका. पुढचा प्रश्न. जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? बघा, जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची समिती तर कोणती आहे मग? तर ही
स्थायी समिती असते, स्थायी समिती. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? बघा, जी पंचायत समिती असते तर त्यांचे जे अंदाजपत्रक असते ते कोण मंजूर करते? तर कोण करते मग? तर हे जिल्हा परिषद मंजूर करते. ओके, पंचायत समितीचे अंदाजपत्रक हे जिल्हा परिषद मंजूर करते. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेत शिक्षणाचा हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे? बघा, अशी कोणती घटनादुरुस्ती आहे? या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेमध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश करण्यात आला. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर आहे 86वी घटनादुरुस्ती 2002ची. बघा, जी 86वी घटनादुरुस्ती आहे तर या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 38. निवडणूक आयोगाने देशात कधीपासून पक्षांना निवडणुकीत आचारसंहिता लागू केली? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पक्षांना निवडणुकीमध्ये आचारसंहिता कधीपासून लागू केली ते इयर आपल्याला सांगायचं आहे. तर 1986 पासून निवडणूक आयोगाने देशामध्ये पक्षांना निवडणुकीत आचारसंहिता लागू करण्यात किंवा लागू केली 1986 पासून, बरं का. पुढचा प्रश्न 39वा. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? बघा, आता भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना विचारलेली आहे. तर कधी झाली मग? तर 25 जानेवारी 1950. 25 जानेवारी 1950ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 40. भारतात घटनात्मकदृष्ट्या किती भाषांना मान्यता आहे? बघा, भारतामध्ये घटनात्मकदृष्ट्या किती भाषांना मान्यता आहे? किती आहे मग? तर जवळपास 22 भाषांना घटनात्मकदृष्ट्या भारतामध्ये मान्यता आहे. 22 भाषांना. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 41. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून काढण्याची तरतूद कोणत्या कलमांतर्गत आहे? बघा, जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात तर त्यांना पदावरून काढण्याची तरतूद ही कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? तर कोणते कलम आहे मग ते? तर ते कलम आहे 217. 217 या कलमांतर्गत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून काढण्याची तरतूद दिलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 42. कोणत्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आलेले आहे? बघा, मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आलेले आहे. तर कोणती आहे मग ती घटनादुरुस्ती? तर ती घटनादुरुस्ती आहे 61वी घटनादुरुस्ती. महत्त्वाची आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 43. संसदेची कार्यकारी भाषा खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? बघा, जी संसदेची कार्यकारी भाषा आहे ती कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 120. कलम 120 मध्ये संसदेची कार्यकारी भाषा दिलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 44. संविधान दिवस कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. संविधान दिवस कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो? तर कोणत्या वर्षीपासून हा संविधान दिवस साजरा केला जातो मग? तर हा 2015 पासून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 परिशिष्टे आहेत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली गेली? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतामध्ये प्रथमच आणीबाणी पुकारली गेली कशावरून? तर आपल्या ज्या अंतर्गत अशांततेच्या कारणावरून. तर कधी पुकारली गेली मग? तर याचं योग्य आन्सर आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक 4. 1975 1975 भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली गेली. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण भारतातील प्रथम महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या? बघा, भारतातील प्रथम महिला राज्य निवडणूक आयुक्त कोण होत्या मग? तर याचं आन्सर आहे नीला सत्यनारायण. नीला सत्यनारायण ह्या भारतातील प्रथम महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 48.
कायद्याचे समान संरक्षण ही पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आली? बघा, कायद्याचे समान संरक्षण ही पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आली? तर ही जी पद्धत होती ही अमेरिकेकडून घेण्यात आली. ओके, कायद्याचे समान संरक्षण ही पद्धत अमेरिकेकडून घेण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आले? बघा, महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज केव्हापासून सुरू करण्यात आले ते इयर आपल्याला सांगायचं आहे. तर केव्हापासून? मग तर 1962 पासून महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज 1962 पासून सुरू करण्यात आले. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात एकेरी नागरिकत्व ही तरतूद खालीलपैकी कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय संविधानामध्ये एकेरी नागरिकत्व ही तरतूद कोणत्या देशाकडून आपण स्वीकारली? तर ही जी तरतूद आहे ती आपण ब्रिटनकडून स्वीकारली गेली. ओके, ब्रिटनकडून स्वीकारली. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारचे आजचे 50 प्रश्न होते. आपण अजून 50 प्रश्न घेणार आहोत, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ओके, जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करायला विसरू नका. आणि याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओके, ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.